दोस्तों नमस्कार, मैं हूं कमलेश कुमार और आप देख रहे हैं मुंबई ड्राइविंग स्कूल यूट्यूब चैनल। दोस्तों आज हम चलने वाले हैं मुंबई पुणे एक्सप्रेसवे पे लिमिट कितना है, स्पीड लिमिट, और किस लाइन में चलना है, और ओवरटेक कैसे करना है, स्टीयरिंग कैसे पकड़ना है, कितना रखना है, ओवरटेक करते समय क्या क्या करना है, इस सब की पूरी जानकारी मिलेगी। आप बने रहना। पहले अटल सेतु से चलेंगे, मुंबई अटल सेतु, वहाँ से चलेंगे, लिमिट कितना है उसको देखेंगे। तो दोस्तों यह वीडियो अच्छा लगे तो लाइक सब्सक्राइब शेयर जरूर करना। चलो वीडियो स्टार्ट करते हैं। कमलाकर मामाच्या पोरीचं आता लग्न झालं माहिती, कळवलं असेल ना, माहिती आता झालं, माहिती नाही कितीला झालं, 29-30 एप्रिलला होतं. हा, हळद होती माहितीला, कोर्टात लग्न झालं आणि गोंधळ होता उत्सवला. आपल्याला काही कळवत नाही तर माहिती नाही कळवलं, त्यांनी शॉर्टकट मध्ये केलं. दादाचं हे कच्च्या पण लग्नाला नको हे बोलली, करोना होता. करोना काळा चौकीला करोना होता ना, आंबेवाडीत करोना आहे. हे बरोबर सांग बघू, तुझी आई असते बरोबर. नाही नाही, चुकीचं आहे, बरोबर. तर मी तिला काय बोललोच नाही, जाऊ दे. त्यांनी मला विचारला तर ठीक सांगेन. काळा चौकीनं आंबेवाडी किती अंतर आहे, महिनीला तू बोलवलेस ना, चुलतीला बोलवलेस नाही, म्हणजे काय गरीब आहेत म्हणून काय काय मान नाही. परत इकडे बारसा केला, करिश्माच्या पोराचा केला काय, तेव्हा पण नाही सांगत नाही सांगत ना, नाही सांगत झालं त्यांचं त्यांच्याकडे. नंतर ना दोघींनी साड्या मागून घेतल्या. मला बोलली, माई अगं तुला नाही आवडली, मी तर एवढ्या चांगल्या त्या ह्याच्यावरती साडीवरती लिहिलेल्या. म्हटलं अगं गायत्री साड्या नेसते, ती कशाचीच नेसते नाही माहिती, मला काही साड्यांची माहिती नाही का. पण म्हटलं भाऊजाई आता दिली ती, पण प्रत्येक गोष्टींना भाऊजाईला तुम्ही नावं ठेवण्यासारखं भाऊजाईने 25 वर्षात केलंच. पण तुम्ही आज आहे ना, मला मी बोलून दाखवायलाच पाहिजे, तेव्हा तुम्हाला कळेल. हो बरोबर. हा, कधीतरी ती वेळ पण येते बोलून नाही दाखवलं तर माहिती नाही पण मग आहे ना, तुम्ही तीच माझी लायकी दाखवा. माझी एवढी, माझ्या नवऱ्याची पण, माझ्या नवऱ्याने पण मला एवढ्या ह्याच्या ठेवलं, माझ्या माहेरच्या ह्याच्याने पण काहीतरी करायचं. मग आहे ना, सरळ ती साडी सरळ आहे ना गप्पनी घेऊन गेल्या. आणि मग मी आता ही 500 रुपयाची साडी कोण म्हणेल का, कोण नाही. मी गेली ना, ते छान काळ्या चौकीला गेली ना, स्वामीच्या केंद्रात. मला म्हणजे चल साडी घ्यायला, म्हटलं नको आता मला म्हणते की केरलावरून तुझ्यासाठी मागवलं. मला काही केरलाच्या साड्या माहिती नाही, ते ओसाड होतं, केरलाच्या काही साड्या मला माहिती नाही. म्हटलं राहू दे अगं, नका मग ना, नाही गाड़ी चल रही है, घेऊन गेली. आणि मग ही मी 500 रुपयाची साडी, मी जास्तची नाही काढली, पण ही सिंपल आणि सोपी. आता ही 500ची साडी, ती हलकीची डिसेंट वाटते. मी आता श्रवीणाला मागे साडी घेतली. श्रवीणाला ना काहीच घेतलं नव्हतं मी कधी. पुन्हा श्रवीणा कोण माहितीये, सायनच्या मामांची सून. तर ना किती वर्ष म्हणजे ती माझ्याकडे येत पण नाही, काय नाही, कधी आलेली नाही मोठी. हा, मग श्रवीणाला म्हटलं अगं मी कधीच तुला काही गिफ्ट घेतलं नाही श्रवीणा, माझ्यावर पण उधार आहे ग. मी जेव्हा लग्न होऊन आले तेव्हा तुझ्या सासूने माझ्या ओटी करताना साधी का होईना, नाही जाग्यावरच आहे, म्हणजे नाही चालतात फिरतात, खाऊन पिऊन आहेत, हिंडतात फिरतात. बाथरूमला वगैरे जातात, आत्यासारखं नाही ना. नाही, आत्यासारखं झालं होतं ना. मग मामीने चांगली सेवा झाली. आत्या काय करते, हालचाल करत नाही आणि केलेला. मला म्हणे सुकट भाकरी घेऊन तर ती हिचा प्रॉब्लेम झाला, तर तुमचं सांगत होती मला सगळं. मी बोलली नाही तुम्हाला, मी कधी महिने 15 दिवस झाले, आता आज रविवारी 15 दिवस झाले. मला फोन केला म्हणे काहीतरी मला ना सुकट भाकरी खाऊशी म्हणते, घेऊन ये. म्हटलं आत्या मी सुकट भाकरी घेऊन येईन, पण सुकट माझं नेमकं गावाकडचं संपलं. तर मग मी काय केलं, बाजारातलं मला आवडत नाही. वो डॉग्स का है पूरा. सवय नाही.
आणि म्हटलं तुम्हाला आवडणार पण नाही, ते मलाच कसं तरी वाटते. नाही पण माझं मुलगा आहे, याला म्हटलं चला मी काही 7-8 महिने बघायला नाही गेली, सुकट नेलं, ते सुकट काढचं त्याला किती कांदा तेल टाकलं तरी नुसतं सुकं. ते वेगळीच होती. हा, आणि मी ना तिला तांदळाच्या वगैरे आणून त्या करते सुकट पिंकी, तर तिनं अलिबागला पिंकी फिरायला गेली. तिच्या डोळ्याला ना स्ट्रोक आला. त्याला ते अटॅक येतो ना, हा, मग अटॅक त्याच्यात असा. बोलतात. पण तो पण ते डोळा फिरला तर अजून नाही तो झालं. काय झालं ऍक्च्युली उन्हात गेलेल्या हा, हा. बाहेरच्या उन्हाचं तापमान आणि वेगळं आहे. एवढ्या वर्ष ती गेली कधी नव्हती जात ना, नाही. 4-5 वर्षांनी गेली. 4-5 जाऊ दे, पण डेली जात हो. नाही ना, त्या माणसाला कडाक्याच्या हा. समुद्र किनाऱ्यावर जातो. तर तिला आहे ना, तो 15 वर्षापूर्वी तसं झालं होतं नरेश्वरला. तर ना तो स्ट्रोक येतो. स्ट्रोकमुळे काय होतं, एक तर तुम्हाला ना मेंदूला मायग्रेनचा प्रॉब्लेम होतो, पित्ताला त्रास होतो आणि डोळ्याला त्रास होतो. तिला तो झाला तर तिचे बुबुळं उलटे फिरले. एकच डोळ्याचा. हा, दोन्ही झाले होते. हो. आणि हा, एक नॉर्मल झाला पटकन. मग त्याने बॉम्बे हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू केली. तर मग त्याच्याने म्हणाला पटकन तर फरक नाही येणार. हो. मग ती पोरगी लहान, तिची सांभाळायचं, सगळ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम त्याला जेवण बंद झालं तर याला बंद बहुत अच्छा बनाया, मस्त जेवण बनाया. आहे. मग 2-3 दिवस चपाती रेच काढायला गेलते मी. माहिती ते सांगितली मला स्टोरी. तर बोलवलं तर येत नाही. मी म्हटलं तुम्हाला खरं सांगू, त्या दादा होता. म्हटलं हे बघा, तुमचे चार्जिने त्यांचे चार्जिने जमतंय काय आता? चढायचे. आणि म्हटलं तुम्हाला माहिती आहे का, त्यांच्या पायावरून गाडी गेले ना तेव्हा त्यांच्या पायाचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यांना ना स्टीयरिंग पर छोड़ देंगे तो भी गाड़ी इसी चलेगी। 100 की स्पीड गाड़ी चल रही है, बगैर स्टीयरिंग पकड़े। अभी देखो एकदम सीधा है, स्टीयरिंग नहीं पकड़ा हूँ, 100 की स्पीड गाड़ी चल रही है। अपने हाथ का भार इसमें रखने का, स्टीयरिंग पे अपने हाथ का भार इसमें। 100 की स्पीड गाड़ी चल रही है, कांटा दिखाओ, बस 100 की स्पीड गाड़ी चल रही है, बगैर स्टीयरिंग पकड़े जा रही है गाड़ी। अपने हाथ का भार इसमें रखने का, जबरदस्त नहीं पकड़ना है, अपने हाथ का भार इसे रखने का, नीचे से सपोर्ट करने का, बस गाड़ी एकदम आराम जाएगी। और जबरदस्त पकड़ने से आप लेफ्ट जाएंगे तो लेफ्ट जाएगी, राइट करेंगे तो मतलब जबरदस्त नहीं पकड़ना है, अपने हाथ का भार इसमें रखने का है और खाली इशारा करने का है, बस थोड़ा सा लेफ्ट राइट जो है।